मंडळी, तुमचं स्वागत आहे पॉडकास्ट मध्ये. आज आहे आपला स्पेशल टकल्यांचा पॉडकास्ट. आपल्यासाठी भेटीला आलेले आहेत 3 टकले. नमस्कार. हा, तर आज खूप मजा येणार आहे बरं का. 3 टकल्यांची पॉडकास्ट आहे, पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका. हा, तर नमस्कार. नमस्कार. आता तुम्हाला टकल्यांनी खूप गाणे वाटत असणार. तर आज तुमच्यासाठी आम्ही खूप सोपे सोपे प्रश्न निवडलेले आहेत. एकदम सोपे प्रश्न विचारणार आहोत आम्ही तुम्हाला. तुम्ही तयार आहात ना? हो, सर विचारा पहिल्यांदा. तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे पाहून पहिल्यांदाच असं वाटलं की तुम्ही टक्कल ठिकाणी सेम केलेलं आहे. आमचा पहिला प्रश्न हाच असेल की तुम्ही टक्कल करण्याचं नेमकं कारण काय होतं? प्रेम. प्रेम. तुमचं काय होतं सर? सर आमचं पण प्रेम. प्रेम. सर तुमचं? हो सर, एकदम खऱ्या मनातलं प्रेम. तिघाचं प्रेम पाहू शकता तुम्ही. तिघाचं पण प्रेम. सांगू शकत नाही सर. एकाच मुलीवर. एकाच मुलीवर. हो, एकाच मुलीवर तिघाचं प्रेम. मंडळी खूप मजा येणार आहे बघायला. तुम्ही पूर्ण बघा बरं का. आणि एकाच मुलीवर तिघाचं प्रेम म्हणजे ती म्हणजे मला कट केलं, दुसरा पत्ता याचा कट केला, तिसरा पत्ता त्याचा कट केला. बारीक अरे आता हे आपल्याला मजा येणार आहे. मग एक सविस्तर तुम्ही तिघांनी सोबत टाकले केले, यामागे काही खास कारण? हो, तिला टकले माणसं खूप आवडत होते. टकली माणसं. बापरे. पण तिघांना एकाच मुलीवर प्रेम कसं झालं? तुमची एक विशेष कथा असंच काहीतरी. पण तुम्ही एका ठिकाणी सांगा, असं ठिकाणी सोबत नका सांगू. आमच्या प्रेक्षकांना बघायचंय नाही का, प्रत्येकाची स्टोरी जाणून घेण्यात खूप हे रुची आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने एका ठिकाणी सांगा. सर तुमच्यापासून चालू करा. आम्ही एका वर्गात होतो. आम्ही संगच कॉलेजला जायचो यायचो आणि कॉलेजचा फर्स्ट डे होता. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर मी तिला पाहिलं आणि असं वाटलं हीच माझी जीवनसंगिनी होणार आता. हो, जीवन संगिनी. पण ते आमचं काही जास्त टिकलं नाही. ती यांना दोघांनाही, यांच्या दोघांसंगही बोलत होती. हे मला नाही नाही, आम्हाला फक्त तुमची स्टोरी सांगावं. ते त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊच. आधी तुमची पूर्ण स्टोरी सांगा. आम्हाला कॉलेजमध्ये भेटलो आणि आमची फ्रेंडशिप झाली. आणि फ्रेंडशिप कधी लव्ह मध्ये बदलली आम्हाला समजलंच नाही. म्हणजे प्रेमापर्यंत आले आणि कधी टकले झाले तुम्हाला कळलंच नाही. नाही, कळलंच नाही. तिच्या संग टाइम स्पेंड करायला आम्हाला टाइमही पुरत नव्हता. तिच्या संग आम्ही रात बोलायचो. आम्हाला आमचं समजत नव्हतं की तिच्या संग आम्ही टाइम कसं गेला. गेले 6 महिने झाले मी तिला विसरायचा प्रयत्न करतोय, पण ती आणखी माझ्या मनातून जात नाही. सांगा सर, मग काय झालं मग? आम्ही असं कॉलेजला संघ येत होतो. त्या टायमाला आम्ही कॉलेजच्या एका टायमाला असल्यामुळे आम्ही संगच यायचो. आणि कॉलेजच्या एक अर्धा पाऊण तासाने आधी यायचो. सर्व फ्रेंड्स आमचा ग्रुप होता. आणि नवीन गेल्यामुळे आमची फ्रेंडशिप लवकर झाली सगळ्यांची. आता आमचा ग्रुप क्रिएट झाल्यामुळे आम्ही सकाळी लवकर येतो आणि आम्ही कॅन्टीनमध्ये जायचो. कॅन्टीनमध्ये सकाळी नाश्ता वगैरे करायचो आम्ही. तर त्या टायमाला तिची माझी मैत्री जशी सगळ्यात जास्त घट्ट झाली. घट्ट झाल्यावर आमचं बोलणं वाढल्याच्या नंतर नंबर आले. आम्ही चॅट्सवर बोलायला लागलो, हळूहळू कॉलवर बोलायला लागलो. आणि कॉलवर बोलता तिचं आणि आमचं अट्रॅक्शन एकदम परफेक्ट झालं. अट्रॅक्शन परफेक्ट झाल्याच्या नंतर मला तिची सवय लागल्याच्या नंतर आता मला असं वाटायला लागलं की कोणीला प्रपोज करून टाकावं. पण एक मनामध्ये एक भीती पण होती की मैत्रीचंही नातं तुटल प्रपोज केल्याच्या नंतर. बघा मंडळी, आपल्या सगळ्यांसोबत हे असंच होतं, बरोबर आहे का नाही? आणि सर एखादा तुमचा असा किस्सा जो फ्रेंडशिप मध्ये समजा तुम्हाला असं वाटलं होतं का अगोदर समजा आपण डायरेक्ट प्रपोज केल्यानंतर ऍक्सेप्ट करत ती? हो, झालं ना असं. मी आमच्या फ्रेंडमध्ये दुसरी एक मुलगी होती. तर तिच्या संग बोलायला लागलो मी. तिला बोलल्याच्या नंतर तिचं आणि माझंही खूप जास्त बोलणं वाढलं. त्यानंतर हिला थोडं जलस फील झालं. आता एक मुलींमधली कॉमन गोष्ट आहे. त्याच्यानंतर ती मला बोलायला लागली की तिच्या सोबत नको राहत जाऊ, मला नाही आवडत तो दुसऱ्या पोरीसंग बोललेलं. मग मला वाटलं हिच्याही मनात माझ्याविषयी काहीतरी थोडंफार फिलिंग्स आहेत. म्हणजे तुम्हाला ते जाणवलं होतं मला. काय पैशासाठी केलं असं नाही रे, ती मुलगी याला पैशासाठी लुटीला तुला. नाही रे, ती मुलगी लुटीला तुला का तू? मला पण टकला करायला लागलं नाही, तुम्हाला पण लुटलंय. विसरताय सर तुम्ही. याचा तर वडापाव स्टॉल होता स्वतःचा. अरे बा, आता आहे का गेला स्टॉल सगळं? सगळंच गेलं. आता काय सांगा तुम्हाला? सर तुम्ही थांबा जरा, सरांची स्टोरी ऐकायला खूप मजा आहे. आपलं वडापाववाल्या सरांची स्टोरी बघून द्या. सर तुमची स्टोरी सांगा ना. कॉलेजच्या बाहेर नाही का ती कॅन्टीन नावाचं हे असतं, तिथं तुम्ही वडापाव विकत होते का? तिथं आम्ही वडापाव विकत होतो. हा. मग अशीच ती यायची जायची. मग वडापाव घ्यायला ती यायची पोरी बिरी सांगा नाही का कसं असतं. ती बघायची हसायची नाही का. मग
कसं तुम्हाला माहिती आहे मग प्रेम कसं असतं नाही का वडापाववाल्याचं प्रेम व्हायला लागलं आता. वडापाववाल्यांना पण फिलिंग्स असतात. फिलिंग सगळ्याला असतात नाही का आता काय आहे? मग यायची वडापाव खायची पैसे द्यायचे का पण? पण काय असं असं तिने वडापाव यांच्या रिलेशनशिप मध्ये आल्याचं कारण म्हणजे वडापावचे पैसे न देण्याच आहे ना. पैशाचं काही का असं ना पण मला असं झालं ना की मला तिच्यावर एवढं प्रेम झालं ना नंतर मग असंच म्हणलं तुमचं नाव काय नाही का म्हणजे कसं माणूस घाबरतच नाही का तुम्हाला माहिती. नावापासून झाले तुम्ही हा, डायरेक्ट मी त्यांना काय विचारलं काही नाही तर बघून मीच हसायचं नाही का मग हसल्यावर कसं वाटत असं बा आपल्या हे करायला नाही का काही करायला म्हणजे प्रेम प्रेम करायला त्यांच्या मनात ते असं म्हणजे नाही का फिलिंग आपलं पॉडकास्ट हे सगळी फॅमिली बघतात त्यामुळे असं म्हणजे करायला वगैरे प्रेम हो. हा. बरं का मग मी तिला नाव विचारलं तर लाज नाही वाटली का नाव विचारताना? तुम्हाला असं घाबरत नाही वाटलं? घाबरत सर नाही? मुंबई असे वडापाववाला असं तुझं नाव विचारलं. हा. मग सर दुकानवाला होतो ना मी म्हणजे नाही हा. का विचारलं असं कोणी तुझं तरी तुझं काम काय फक्त पाव देणे वडापाव देणे ते नाव बिव कसं विचारत हा, तुमच्यामुळे दोघांचा पाव मला झाला ना. हो सर ते मला तुम्ही मला असं बोललं नाही बघ होतं बरं का मग लय विषय होईल नाही, 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 तर ऐका ना, ऐका ना. नाही. यांच्या लग्नावरून मला एक गाणं हा, आठवतं बरोबर. तुझ्यामुळे झाला आणि माझ्या नशिबाचा वडापाव. हे मी बघू शकत नाही नाही का पण मी तिचं नाव विचारलं का तिने मला हसून बोलली नाही का मग तिने सांगितलं मला तिचं नाव सांगितलं नाही नाही, नाव सांगू नका इथे लोक बघणार आहेत. नाव सांगा नका. नाही, नाव सांगितलं तुमचा वडापाव आपण घरीच तळू त्याची अडचण नाहीये हा. पण आता पण तुम्ही एवढं ऐका ना तुम्ही ऐका माझं तिने नाव सांगितलं मग माझ्याकडे बघून हसली मी नाव सांगितलं तिने ती म्हणली तुमचं नाव काय मग मी पण सांगितलं नाही का हसून मग ते आणखीन हसली नाही का मग ते हसली का मग मला आणखीन आनंद वाटला नाही का काय अशी तर भाषी पण इथंच फसवलं नाही आम्हाला. मग नाही जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात अशी प्रेमाची गोष्ट झाली आहे ना. ती वडापाव खायची कसे मग बागलाच द्यायचे का काढून अशी इज्जत काढू आमचं एकदम प्रोफेशनल होतं नाही का लोकच वडापाववाले होते. आमच्याकडे 5 जण कामाला होते नाही का 3 माणसं होती आणि 2 बाया कांदे कापायला होते नाही का म्हणजे आमचं दुकान कसं चालायचं नाही का मोठे त्या मुलीने धोका दिल्यापासून केला का कर कामाला काय सांगू आता त्या मुलीमुळे आहे ना पण ती इतकी छान होती ना ती मला डायरेक्ट बसली होती नाही का मला झोपेत पण तीच आणि कुठं गेलं का तीच दिसायची नाही का मी दुसरी मुलगी जरी पाहिली ना मला तीच दिसायची बघा मंडळी प्रत्येकाला प्रेमात असंच होतं बरोबर का नाही? म्हणजे मग इतकं हे झालं ना प्रेम असं झालं तर मला तिच्यावर खूप प्रेम झालं नाही का खूप म्हणजे मला ती कमीत कमी 12 वाजता मला म्हणायची मी आहे ना घरच्याला हे करून तुला 12 वाजता मेसेज करत नाही का मग नंबर वगैरे घातला मी नाही का एकमेकाला मग असं बोलणं चालू झालं नाही का आमचं हाय हा फ्रेंड म्हणलं फ्रेंड म्हणून बोलावं नाही का म्हणजे हे रात बोलत होते 8 ते 11 मला टाइम देत होती. आणि 11चं पुढे ह्याला time देत होते. बरं, या सरांचं थांबा आता या सरांचा किस्सा आहे. सर तुम्ही दोघं थांबा सर आता या तिघांमध्ये सर थोडे बॉडी बिल्डर आहे दिसायला पण हॅन्डसम आहे मग यांचा अनुभव विचारू आपण सर तुमचा काय अनुभव तुमचं कसं सुरू झालं तर मंडळी माझं म्हणजे रिलेशनशिप सुरू होण्याचं कारण मेन म्हणजे मी ॲज अ फोटोग्राफर मी असा शूटला गेलतोय का अरे वा फोटोग्राफर हो शूटला गेलतो शूटला गेले ना तुला प्ले करत नाही फोटोग्राफर प्ले करून चालय ना चेहरा भोळा लफडे सोळा. हे बरोबर नाही विषय असा झाला हा. सर मी शूटला गेलो तर शूटला म्हणजे तिचं शूट करायचं होतं माझं तेव्हा काय ओळखीची नव्हती तिने माझ्या पेजवरून माझा नंबर घेतला होता तर तिने मला कॉल केला एका पार्क मध्ये बोलवलं मला फोटोशूट साठी आम्ही गेलो फोकाट फोटो काढून दिले मी ते काय फुकट तुम्हाला तिच्याकडून नशिबाचा वडापाव होता तर असंच शूट करताना म्हणजे ती शूट केले मी तिचे फोटो वगैरे काढले तिने मग मला नंबर दिला तिचे फोटो पाठवण्यासाठी तर मी तिला फोटो टाकले त्यानंतर असंच आमचं चॅटिंग चालू झाली हे बघा असे फोटोग्राफर असतील प्ले करते तर असंच चॅटिंग चालू झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर आम्ही दोघं
भेटायला लागलो त्याच पार्क मध्ये जिथं शूट केलं तिथंच भेटायला लागलो. वा, वा, वा. बघा हे. गोष्ट आले दादा बरोबर नाही. म्हणजे त्या गोष्टी आठवल्या का असं आनंद होतो मनातून. बरोबर. तर असं आम्ही भेटायला लागलो, बोलायला लागलो शूट म्हणजे नाही का. कधी म्हणजे ती घरी सांगायची शूटला चालले असं नाही का. ती मेकअप आर्टिस्ट होती का? तुम्हाला कसं कळलं? माझ्यामध्ये पण मेकअपचा कोर्स करत होती. थांबा टॉपिक सिरियस झाला. ती मेकअप आर्टिस्ट होती तुम्हाला कसं कळलं? ती मला टकलं करायला लावलं होतं नाही का? ती मला तुम्हाला असं बोलली होती मला केस वगैरे जास्त टक्कल भारी वाटतं. मला अशी बारीक बारीक केस. मला पण तसं बोलली होती. आणि माझ्याकडून तर पैसे घेऊन ती क्लास करत होती मेकअप आर्टिस्टचे. आणि शूट म्हणजे शूटला पार्क मध्ये माझ्यापासून बसायची पैसे न्यायची. पशील ती मला पशील. अरे 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 तू ती पिवळा ड्रेस वाली का नाही मुलं? तुला कसं माहिती फुलाचा पिवळा ड्रेस घालायची. फेवरेट ड्रेस व्हायची म्हणायची माझा तो सारखा दिवस एकच आणत होता आणि त्याच्याकडे. ती तुम्हाला पण म्हणजे टक्कल करण्याचं कारण काय? माझं कारण असं आहे का तिला टक्कल आवडायचं म्हणून मी केलं. ती मला पण कॉलेजच्या टाइमला तेच म्हणायची, अरे तू नाही का केस कट करायचं, मला जास्त केस नाही आवडत, टक्कल करायचं, टक्कल तू बाहेर दिसशील. मला पण तसंच बोलली होती. ती म्हणायची माझ्या वडिलांचे टक्कल पडले नाही आता टाइमनुसार मला. तीच का ती झोपडी पैसे राहणारी हिऱ्या घरात. हा ती तिची बिल्डिंग आहे तिथं नाही का? तिच्या घरापाशी पाण्याचं टँकर उभं राहायचं तीच काय? हा अरे मी सोडायला जायचो गाडीवर माझ्या. अरे ती माझ्या गाड्या यायची. अरे ती शुक्रवार शनिवार माझ्या संग येत होती रोज. आणि गुरुवार आणि बुधवार माझ्यासोबत यायची. रविवार सोमवार माझ्यासोबत राहायची. अरे बापरे, म्हणजे वार बदलले फक्त त्यांनी आणि मुलं आणि मुलं बदलले. 7 ते 11 माझ्या सोबत बोलत होती ती संध्याकाळी. अरे 11 ते 3 माझ्यासोबत बोलायची. आणि 3 ते 4 माझ्यासोबत बोलायची का 12 वाजता मेसेज करायची म्हणायची थांब तू थांब नाही का मला जर शिक मम्मी ते झोपले नाही आणि मला बोलायची आणखी. मला घरचे बोलते म्हणून बाय आता. आणि मला म्हणायचं माझं ऑनलाईन लेक्चर येतं. आणि मला म्हणायची माझा भाऊ झोपला नाही अजून मम्मी ते जागेच आहेत. आणि मला पण म्हणायची 3 वाजता मेसेज करते मी आणि मग बोलू आपण. हे भाऊ आता काय तिचा अरे हे काय भाऊ होतो, तुला भाऊ केलं. सगळ्यात आधी हेच प्रत्येकाला पटकन. बदलून भाव केलंय. सगळ्यात आधी माझ्या संग. ऐक ना, सगळ्यात आधी मी खोटं नका बोलू. ती मला गार्डन मध्ये सगळ्यात आधी भेटली. अरे ती तर शेअर झाली का त्या टायमाला कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं ना, तेव्हा आमची फ्रेंडशिप सुरू झाली. अरे हो, शेर नाही, इथली तर ती. अरे ती तिच्या मामाची तर शिकायला आलेली माहिती आहे? मामाची तर नाही, पण याला गंडवलं तिथं स्वतःचं घर आहे. हा, हिला काय कळत आहे म्हणजे तुला नाही घोडा लावला तिने. मला आता काय सांगावं मी सगळ्यांनी मला गोष्ट नाही एवढ्याची होऊन. कधी घालणार तीच होती. मला पण तिला ते- पिवळा ड्रेसच नाही आवडायचं तिथेच घालून यायची का आपण. ए, ती पोरी तुम्ही नाव ठेवलं का बरं का? ती फक्त माझी होती ती चांगली होती. ए, तुझी काय? ए, हातखाली कर. माझी. हा, नाही नाही माझी ती माझ्या मला घोड्याला गेली ती मै होती. अरे माझ्या भावाची लव्ह स्टोरी असते का आणि मग घोड्यावाले काय माझ्या मध्ये बघा, खरे असतात का पुढं? आणि ए, आणि काय घोड्याला म्हणजे काय येत असतात का मग आम्ही सगळे तुम्ही काय होता तुमच्या फोटोग्राफर वाल्या तो मला पाहिजे का? हो, मला बघायला ये. सर, एक मिनिट मला थांबा. माझ्यावाली ती नाहीये सर, आणि एक ती मिनिट. नसू शकणार. आपण पॉडकास्ट मध्ये आहोत. आणि तुम्हाला पवले म्हणजे इथं दिवसाला 5,000 कमीतोय मी मग खर्च बिर्च जाऊन तुम्हाला काय अरे माहिती? एका ऑर्डरचे 50,000 घेतो मी. आपण आम्ही दिवसाचे 5,000 रुपये उडीतो. तुला बापात पैसे जमतो. अरे बापाचे पैसे माझा. ती फक्त माझी होती, तूही माझा. ती मै होती. खोटं बोलायचं नाही. नाही होती. नाही होती. खरं प्रेम होतं बरं. एक मिनिट सर. मग खरं प्रेम होतं सर. सैन्याच्या काम करतो ना. ए, माझं होतं ते. आज एक माझं. मग होतं. सॉरी 5,000 रुपये तिला खर्च म्हणजे इथं मी गाणं द्यायचो तिला काय सांगू तुला ऑर्डरचं नाव करायचं. आणि यांच्याकडे तुमचे कपडे अंगावर उतरले तुम्ही भाट्या अंडरपेटी घालायला लागले आता. मस्त पैसा आहे. मी किती कवडी टीचर माझी लव्ह स्टोरी त्याच्याकडे बघितलं लोक बघते. सॉरी सर, आम्हाला जर माहित असतं तुम्ही एवढे भावनिक होणार आहेत तर आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारलाच नसता. सर दुसरा प्रश्न विचारायचा ह्यो प्रश्न नको. आपण पुढच्या प्रश्नावर येऊ. पुढच्या प्रश्नावर येऊ. ओके सर. सर आता आता स्टुडिओ मध्ये खूप गरम होतंय काहीतरी एखादं. इथं तुम्ही हा बरं चला कंटिन्यू एक मिनिट
सर पुढचा प्रश्न विचारू आपण यांना आता. हे प्रश्न नको. सर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा असेल, आम्हाला समजलंय तुम्ही तिघही एकाच मुलीकडून फसल्या आहात. तर अगोदर कोण आहे हे तुमचंच तुम्हाला माहित नाही, बरोबर आहे? तुमचा टायमिंग तुम्ही सांगितला या टायमाला म्हणजे बोलायची. तुम्ही त्यांच्या भाऊ वगैरे यांना भेटले नव्हते कधी? तिचा भाऊ माझा फ्रेंड होता, पण तो थोडा छोटा होता. आमच्या असं बसायचा तो आमच्यापाशी येऊन, पण आम्हाला माहिती नव्हतं याची बहीण आहे म्हणून. त्यामुळे आम्हाला वाटलंच नाही की आम्ही कधी फॅमिली विषयी जास्त विचारलंच नाही. मी तिला विचारलं तू कोण आहे घरी, तर ती म्हणली मी माझ्या मामापाशी राहते. मला एवढं सांगितलं होतं तिने. आणि तुमच्या तिघाचा एखादा टायमिंग असा नाही की तिघं सोबत कुठेतरी भेटायला गेलात आणि तिने म्हणजे तिकडनं असं फिरवलं हो, तुम्हाला? झालं एकदा आम्ही याच्या स्टॉलवर भेटलो होतो तर, पण ती म्हणली मामाचा पाहुणा आहे. त्या टायमाला मी काहीच नाही बोललो म्हणलं. ती म्हणली त्याला काही सांगू नको, तो मामाचा फ्रेंड आहे आणि मामाचा म्हणजे पाहुणा आहे थोडा. ते त्यांच्या मला बोलली, मला म्हणजे काय बोलली की ती वडापाव आला याच्यासोबत म्हणजे जास्त काय बोलायचं, अवॉइड करायची नाही का असं. वडापावाला इज्जत घालता काय तुम्ही? याच्याकडे शब्दच नाही. म्हणजे तुम्ही इज्जत घालता का? मी 5,000 कमी तो दिवसाला म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याला कमी तो मी तुमच्याकडे काय केळ. आता 10,000 रुपये महिन्याने कामाला ते लोक असतील. ठीक आहे. आपण मंडळी तुम्ही भांडण करू नका. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. सर हे विषय कट करा. हे विषय कट करा. सर तुम्ही पुढचा प्रश्न. पाय खाली घे ना. पाय खाली घेऊन काय? काय बोलतो? लोक बघतात आपल्याला प्रेक्षक पाहत येतं, आपण थोडं म्हणजे सावराव स्वतःला. स्वतःला सावरा, स्वतःच्या मनावर ताबा ठेवा. मग आम्हाला म्हणजे जाणीव आहे तुमच्या प्रेमाची, तुम्हाला फसवलं गेलंय, हे गेलंय. सर, हा बोला. पण मला लय खरं प्रेम होतं. हा ठीक आहे, समजू शकतो सर. तुमचं पण सर, ऐका ना तुम्ही माझं. पुढच्या प्रश्नावर येऊया आपण. पुढच्या प्रश्नावर येऊया. थांबा पुढच्या वडापाव प्रश्न. आला तर कुठं प्रेम होतं? थांबा सर थांबा. सर तुम्ही पुढचा प्रश्न विचारा. माझ्या सरांना कोणी बोलवलं? हे मोकार आपल्याला प्रेमाचं भंग करता येतं. माझं पण प्रेम आहे ना, आम्हाला म्हणजे पुढे हे त्रास होतोय ना. आमचं पण प्रेम. हा आम्हाला पण आमच्या पण. प्रेमाने आम्हाला टकला नाही करायला. सर प्लीज रडू नका आमचं तुम्ही. प्रेमाचं या प्रेमाला काय म्हणायचं पंढरी? टाकल्यावाला प्रेम का टाकल्याचं प्रेम? पण बघूया आपण. मंडळी, प्रेम असं करा, एक तर एकही ऑप्शन ठेवू नका, नाही तर 10 ऑप्शन ठेवा. मधलं ऑप्शन ठेवूच नका. एक मी तुझ्यासाठी मरण आणि ती खरंच आम्हाला मारून गेली. माझं तिने उदय मारलं. मला आता कोणावर परत प्रेम होणार नाही. तिने काय सांगावं आता तुम्हाला? असं पण तुझ्याकडे बघून कोणी प्रेम करणार नाही. वडापावाला प्रेम आली होती का? अगोदर इकडे असतं सर. इकडे इकडं असतं का? तिकडे किडनी आहे. नाही सर, नाही, आमचं होतं इथं. नाही, बरोबर तुमचं थोडं सरळ असेल ना. सर क्लास इकडून सर तुमचा आला. पण जे महिला की काढतात ना, ते बापाकडून पैसे घेतात. पण मी वरचे 5,000 कमी नाही का? आता मी 20 रुपये वाजवले कामाला आहे. चालेल बापाच्या जीवा सांगायला आम्ही स्वतः कमी होतो स्वतः घालतो. राहून आता गेले असते तिला 50,000. पण जाऊ दे, काय विषय नाही. शाळेत गेलंय, जाईन वावर ऐकले तिच्यासाठी. आम्ही वावर नाही तुमच्यासारखे बापाचे याच्यावर नाही घेतले. आम्ही वावर घेतले. नाही, बाप आमचा होता. आमच्या बापान पैसे आमच्यासाठी नाही, काढले. तुमच्या बापाला सांगायचं फक्त कमवायसाठी. आपला दिवस विषय दुसरीकडे सर, तुम्ही ऐकून घ्या बाहेर. आता तुम्ही तिघं क्लासमेट होते समजा, बरोबर? हा, तुम्ही तिघं फ्रेंड होते, तुम्हाला एकमेकाबद्दल संपूर्ण माहिती होती. हा. असं तुम्ही कधी व्यसन वगैरे केलं का समजा, ज्यातून ती नको म्हणली किंवा हे करू नको असं बोलली? नाही व्यसनाच्या आहारी आम्ही कधी गेलोच नाही. कधीच नाही, कधीच नाही. नाही. बरोबर. वा वा, हेच मला म्हटलं. प्रेम करा पण व्यसनात पडू नका. उलट पुरे आमच्या सोडून गेल्यानंतर लोक जर व्यसन करीत असले तर आम्ही ते बंद करायचा विचार. हा, आम्ही तिघं सोबत राहायचो नाही का. पण नंतर मी ब्रेकअप झाल्याच्या नंतर आमची जास्त घट्ट मैत्री झाली. पहिली माझी महबूबची ओळख होती, कारण तो माझाही शूट करायचा कधी. याचं आमचं म्हणजे कसं, आम्ही वडापाव खायला जायचो. आम्ही दोघं जायचो म्हणजे आमचा नंतर मित्र झाला. आम्ही वडापाव खायला जायचो. स्टॉल होता एक नंबर, झाकास वडापाव, चटके हटके वडापावचं नाव सर, द्यायचं. इतक्या दिवस त्या मुलीला वडापाव दिली, आता यांना पण कधी मध्ये वडापाव दिली जाते. आता लोक नाही आता लोकांकडे खामाला येतं. वडापाव तर निघलं त्याच्यामुळे पुढीचं नादी लावून नका. विकलं म्हणजे इकलं दुकान विकलं. आणि हे पण कॅमेरा इकला. तिला काय घेऊन दिलं माहितीये का तुम्हाला? हा. काय घेऊन दिलं तुम्ही काय सांगा. घेऊन दिलं? काय? कॅमेरा इकला, लेन्स इकले. हा. काय घेऊन दिलं असं? काय घेऊन दिलं? तुम्हाला काय वाटतं सर? स्कूटी घेऊन दिली. स्कूटी. हा, ती म्हणली 4 इंची स्कूटी घेऊन दिली भाऊनी तिला. ओला 1 लाख. मंडळी तुम्ही ऐकून घ्या एकदा. मग ऐका, 4 इंची स्कूटी घेऊन दिली. मग ती म्हणायची तुला नको जास्त त्रास नाही का.
ही याला बोलायची मला सांगितलं नंतर आमचं बोलणं झालं आणि नंतर भाऊनी वडापावचं स्टॉल घेऊन काय घेऊन दिलं घरात फ्रीज आणि दिवाण. नाही नाही म्हणजे आता तुम्ही या ज्या वस्तू तिला घरी घेऊन दिल्यात समजा तिच्या आई वडिलाला वगैरे माहिती होतं का समजा तुम्ही अहो आई वडिलाच म्हणायचे घे त्यांच्याकडून हे तर नंतर कळालं आम्हाला तिघाला पण स्कॅम होता त्यांचा सगळा स्कॅम. स्कॅम होता बरोबर. स्कॅमच प्रेमाचा scam. म्हणायची, तिची मम्मी काय म्हणायची तुम्ही तू तिच्यासोबत बोल त्यांना टाइम दे थोडा थोडा नाही का म्हणजे कसं पैसे टाइम दे याला 7 ते 11 कलियुग आहे ना, सर, कलियुग. करून ते नंतर नाही का असं करायचे मग ती रोज बोलायची आणि तिची मम्मी पण तिला सपोर्ट करायची नाही का तू यांच्याकडून पाहिलं मित्रांनो स्वतः त्यामुळे जपून जा जपून. तुम्हाला एक ट्विस्ट सॉन्ग बघावं हा ती जर कधी कधी झोपली ना तर तिची मम्मी आमच्यासोबत चॅटिंग करायची अरे बापरे. लय खतरनाक होता तो scene. आणि ती म्हणायची सकाळी मग ती आम्हाला सांगायची माझी मम्मी बोलली तुमच्यासोबत आणि माझी मम्मी पण तुमच्यासोबत लग्न करून देणार नाही का म्हणजे म्हणजे तुम्हाला एक एक सपोर्ट आहे आपल्याला नाही का आपल्या प्रेमाला सपोर्ट आहे असं आम्हाला तेव्हा आश्वासन सांगायचं नाही का सकाळी की आमचं प्रेम का हे म्हणजे जुळून द्यायचं नाही का प्रेम घट्ट करण्यासाठी पण कशाचं ते मिळून नाही का त्यांनी सगळ्यावर एक स्कॅम केला नाही का माझ्याकडून ते फ्रीज दिवाण घरातली सगळी वस्तू घेऊन दिले मी हप्त्यावर आता हप्ते फेडतोय कामाला जाऊन 300 रुपये रोजाने कामाला जातोय आता काय सांगू कामड्याच्या हाताने यांनी आयफोन दिला हप्त्यावर घेऊन तुमचे हप्ते फिटतेत का सर? यांच्या बापाने दिलं यांना आता घराच्या बस, आता बिल काढून मारतोय रोज सकाळ संध्याकाळ. तुम्हाला सांगतो याच्या बापाच्या अकाउंट बनवून हा याचा बाप आहे ना शाळेत सर्व आता तर पेन्सिल आली का भाऊनी गायब केला का अकाउंट मध्ये घेऊन आता बाप बेल्ट काढतो रोज आणतोय. अरे बापरे. टाइम लावून आणतो अर्धा तास टाइम लावतो रोज सकाळ संध्याकाळ. रोज इतकं मारतात ना याला भयान. सांगायचं ते मंडळी गाडी घेऊन दिली कॅमेरे ते विकले. हे असं झालं शर्ट घेतली तर पॅन्ट फाटती पॅन्ट घेतलं तर शर्ट फाटती आणि दोन्ही घ्यायची म्हणल्यावर गाडच फाटती. असं मग तुम्ही आम्हाला असं हट नका करू मग आम्ही आमचे सांगून राहिलो आमचं सांगा, मनात सांगा, सांगा, सांगा. मग असं करू सर आम्हाला नका एक सांगा की तुमचं ब्रेकअप झाले दिवस किती झाले दादा कमीत कमी 8 दिवस झाले असतील मला म्हणली ब्रेकअप तुझ्यासोबत नाही का म्हणजे टक्कल करायला लावलं आदल्या दिवशी नाही का तर सगळं झालं तर तुमचं ब्रेकअप काय समजला? सर ब्रेकअप होण्याचं कारण म्हणजे हे 2 टकले विषय असा झाला आता का तिने मला सांगितलं रे माझे भाऊ आहेत भावासोबत वडापावच्या गाड्या बसेल का बरोबर आहे. आणि कॉलेजमध्ये गाडीवर माझी फिरायची वस्तू. कॉलेजच्या मागे एक पडलेली भीत होती त्याच्या संग याच्या सोबत बसायची भावासोबत पटके भीतीत बसेल का कोणी भीती वाटती का नाही भीतीच्या आतमध्ये नाही तिथं स्पेस होता तसं हा, बसण्यासाठी हा. फ्रेश जागा घेऊन. आणि मला सांगा वडापावच्या गाड्यावाल्या संग कोणी कालेचिराच्या रूम मध्ये जाऊन बसतात बरोबर आहे. मला हे जेव्हा कळलं मी यांच्या सोबत बोललो आताच हे पण म्हणले का ही माझ्यासोबत बोलायची तुम्ही ऐकलं प्रेम होतं ना आमचं. नाही रात्री रात्री बोलायची या गोष्टी म्हणजे मला तेव्हा जाणवल्या होत्या थोड्या थोड्या मला कन्फर्म माहित नव्हतं का तीच आहे म्हणून ज्यावेळेस मला या गोष्टी जाणवल्या त्यावेळेस मग मी तिला तिच्यासोबत हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला बोलायचा प्रयत्न केला तिला पण तिने डायरेक्ट मला म्हणली ब्रेक सर टक्कल करून लय दिवस नव्हते झाले आता शिकवली म्हणली ब्रेकअप खूपच वाईट झालं मित्रांनो. आता याच्यावर मी काय बोलू नाही शकत सर तुमचं ब्रेकअप करून झालं मधले टक्के तर आता काय सांगायला की राहिलंच नाही नाही का मला इतकं प्रेम झालं ना तिच्यावर म्हणजे इतकं खरं प्रेम झालं नाही का